ऑपरेटिंग सिस्टीमचा पेपर कसा सॉल्व्ह करायचा तुम्हाला मी या क्वेश्चन पेपरवरनं सांगणार आहे. बघा फर्स्ट क्वेश्चन दिला इथे ॲटम एनी 5 ऑफ द फॉलोइंग लिस्ट डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. बघा याच्यामध्ये टाइप्स दिलेले आहे ऑपरेटिंग सिस्टीम मधले कोणकोणते डिफरंट लिस्ट ऑफ टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर फर्स्ट आहे बॅच ऑपरेटिंग सिस्टीम, नेक्स्ट आहे तुमचा मल्टी प्रोग्रामिंग, टाइम शेअरिंग, मल्टी प्रोसेसर सिस्टीम, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम, रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम अँड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम. आता याच्यामध्ये बघा कसं राहणार आहे, जिथे तुम्हाला लिस्ट ऑफ डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम सांगितले त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला डायग्राम काढायचे. डायग्राम एक लक्षात ठेवायचं, ऑपरेटिंग सिस्टीमचा जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार तर प्रत्येक क्वेश्चन मागे एक डायग्राम असणार आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतात, फर्स्ट क्वेश्चन जेव्हा सॉल्व्ह करतात तेव्हा तुम्हाला सिंपल 2 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाईल. आता इथे काय विचारलं गेलंय बघा, ॲटम एनी 5 10 मार्क्सला दिलाय म्हणजे तुम्हाला 2 मार्क्सला एक क्वेश्चन असणार आहे. मग प्रत्येक वेळेस तुम्ही काय करायचं, इथे लिस्ट फक्त तुम्हाला काय करायला लावली आहे, लिस्ट करायला लावली आहे ऑपरेटिंग सिस्टीमचे कोणकोणते टाइप्स आहे. मग सिंपल तुम्ही फक्त हे सिंपल हे ऑपरेटिंग सिस्टीमचे काय करायचे तुम्हाला टाइप्स लिहायचे. नेक्स्ट आहे स्टेट एनी 4 सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय ऑपरेटिंग सिस्टीम. कोणकोणत्या सर्व्हिसेस ऑपरेटिंग सिस्टीमचे, युजर इंटरफेस, प्रोग्राम एक्झिक्युशन, इनपुट आउटपुट ऑपरेशन, फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन अँड कम्युनिकेशन. तर सिंपल तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन लिहायचे. देन आहे ड्रॉ प्रोसेस ट्रेड डायग्राम. ठीक आहे, इथे काय असणार तुमची प्रोसेस स्टेट डायग्राम काढायची जी ऑलरेडी आपण घेतलेली आहे मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये. त्यामध्ये 5 स्टेट आहे तुमच्या, न्यू आहे, रेडी आहे, वेट आहे, त्याच्यानंतर आहे तुमचं टर्मिनेटेड आहे अँड रनिंग प्रोसेस आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय करायची, डायग्राम काढायची. एक लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण ऑपरेटिंग सिस्टीमचा पेपर जेव्हा सॉल्व्ह करणार आहे तर त्यामध्ये मोस्टली डायग्रामच असणार आहे. जेव्हा एखादा क्वेश्चन विचारला जातो त्यामध्ये तुम्ही डायग्राम काढून त्याला व्यवस्थित लेबलिंग केल्यानंतर त्याबद्दल तुम्हाला काय करायचे, 1 लाईन एक लाईन मध्ये त्याचे काय करायचं, डिस्क्रिप्शन द्यायचे. मग न्यू स्टेट काय करते, रेडी स्टेट काय करतं, रनिंग स्टेट काय करतं, वेटिंग स्टेट काय करतं आणि देन टर्मिनेटेड स्टेट काय करतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट 2 फ्युचर ऑफ नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग. मग नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग मध्ये काय काय असणार आहे बघा, शेड्युलिंगचे 2 टाइप आहे, एक आहे प्रिएम्प्टिव्ह आणि सेकंड आहे तुमचं नॉन प्रिएम्प्टिव्ह. मग फ्युचर काय काय नाही त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची. इथे डायग्राम नसणार आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, जेव्हा एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करतात ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय करायचे, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. 1 बाय 1 प्रोसेस आपण कशी एक्झिक्यूट केली तर तुम्हाला तिथे काय करायचे, एक्सप्लेन करायचे. नेक्स्ट आहे डिफाईन फॉलोइंग टर्म्स, मेमरी ह्या तुम्हाला जे दिलेले आहे ह्या टर्म तुम्हाला काय करायचे, फक्त डिफाईन करायची. मेमरी कॉम्प्रेशन, मॅनेजमेंट अँड हे 2 झाले. मग मेमरी कॉम्प्रेशन काय असणार आणि फ्रॅगमेंटेशन काय असणार, तुम्हाला सिम्पली काय करायची, त्याची फक्त डेफिनेशन लिहायची. नेक्स्ट आहे PWD कमांड काय कशासाठी यूज होतं ते लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ॲटम एनी 3. मग एक्सप्लेन रिसोर्स मॅनेजमेंट अँड ऑपरेटिंग सिस्टीम. रिसोर्स मॅनेजमेंट काय करतं ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं. त्याचे ऍप्लिकेशन काय असणार आहे, ऍडव्हान्टेजेस काय असणार, डिसएडव्हान्टेजेस काय असणार, त्याचे टेक्निक काय असणार आहे ते तुम्हाला काय करायचं, एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट आहे डिफरंट कंपोनंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. कोणकोणते कंपोनंट आहे, प्रोसेस मॅनेजमेंट आहे, मेन मेमरी मॅनेजमेंट आहे, फाईल मॅनेजमेंट आहे, इनपुट आउटपुट मॅनेजमेंट आहे, सेकंडरी मॅनेजमेंट आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचंय, डिस्क्रिप्शन द्यायचंय 4 to 5 लाईन मध्ये प्रत्येकाचं. नेक्स्ट आहे बघा तुमचा क्वेश्चन, What is CPU scheduler? Explain the preemption and non-preemption types of scheduling. CPU शेड्युलिंग मध्ये काय असते की प्रोसेस 1 बाय 1 प्रोसेस काय होतात, एक्झिक्यूट होतात आणि सीपीयू त्या 1 बाय 1 प्रोसेसला काय करतो, एक्झिक्यूट होतो. त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहे, प्रिएम्प्टिव्ह आणि नॉन प्रिएम्प्टिव्ह. तर याच्यामध्ये पण तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचंय. जेव्हा आपण ऑपरेटिंग सिस्टीमचा पेपर सॉल्व्ह करणार आहे बघा, जेव्हा सीपीयू शेड्यूलर तुम्हाला जेव्हा डेफिनेशन लिहायची तर तेव्हा तुम्ही इथे काय करणार, सीपीयू शेड्यूलला अंडरलाईन देणार आहे. ठीक आहे, सीपीयू शेड्यूलला काय करणार आहे, अंडरलाईन देणार आहे आणि त्याच्याबद्दल तुमची काय जी इन्फॉर्मेशन असणार आहे किंवा जी काय डेफिनेशन असणार तुम्हाला ती राईट करायची. देन त्याचे 2 टाइप आहे, प्रिएम्प्टिव्ह आणि नॉन प्रिएम्प्टिव्ह. तर त्याबद्दल तुम्हाला काय करायचं, एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचा पेपर जेव्हा सॉल्व्ह करणार आहे जे मेन हेडिंग असणार त्याला काय करायचं, तुम्हाला अंडरलाईन द्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा डिफाईन प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. प्रोसेस कंट्रोल ब्लॉकची डायग्राम काढायची, त्याला व्यवस्थित लेबलिंग द्यायचे. मग पॉइंटर काय करतो, प्रोसेस स्टेट काय करतो, प्रोसेस नंबरचा काय यूज आहे, प्रोग्राम काउंटर, PID नंबर काय असतो, सीपीयू रजिस्टर, मेमरी अलोकेशन काय करतो. तर ह्याबद्दल तुम्हाला काय करायचंय, डिस्क्रिप्शन द्यायचंय. इथे मी दिलेलं आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. नेक्स्ट आहे डिफाईन डेडलॉक, स्टेट कंडिशन नेसेसरी. मग डेडलॉक काय करतो, डेडलॉक खाली काय करायचं, अंडरलाईन करायचं. मग डेडलॉक कशासाठी यूज करतात, डेडलॉक म्हणजे काय, डेडलॉक केव्हा क्रिएट होतो, मग त्याची क्रिटिकल सेक्शनची डायग्राम येणार आहे.
इथे तुमचा क्रिटिकल सेक्शन असणार आहे, तुमचे R1 आणि R2 हे रिसोर्स असणार आहे, P1 P2 काय असणार आहे, प्रोसेस असणार आहे. मग कसं हँडल करता, त्याचे कंडिशन काय असणार आहे ते तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित एक्सप्लेन करायचंय. मग त्याच्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. मग डायनेमिक रिलोकेशन स्वॅपिंग, तर त्याची तुम्हाला प्रॉपर डायग्राम काढायची आणि त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन. एक लक्षात ठेवायचं, ऑपरेटिंग सिस्टीमच्या पेपर मध्ये मोस्ट ऑफ काय असणार, डायग्राम काढताना एकदम सुटसुटीत डायग्राम काढायचे आहे. त्याला प्रॉपर लेबलिंग द्यायचंय. जे लेबलिंग देणार आहे त्या प्रत्येक लेबलिंगचं तुम्हाला इन्फॉर्मेशन काय करायची, डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचंय. नेक्स्ट आहे सुटेबल डायग्राम एक्सप्लेन हाऊ कंटिन्युअस फाईल अलोकेशन परफॉर्म. कंटिन्युअस मेमरी अलोकेशनची ही डायग्राम तुम्हाला विथ एक्झाम्पल द्यायचं. एखादा एक्झाम्पल घेऊन डिरेक्टरी असणार आहे कंटिन्युअस अलोकेशन मध्ये. मग कंटिन्युअस अलोकेशन मध्ये कशाचा टाईप आहे, हा मेमरी अलोकेशन मेथडचा. मेमरी अलोकेशन मध्ये दोन टाईप, कंटिन्युअस आणि नॉन कंटिन्युअस. मग कंटिन्युअस मध्ये तुम्हाला प्रॉपर डायग्राम काढून त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचंय. नेक्स्ट आहे ऍटम एनी 3 ऑफ द फॉलोइंग. मग कम्पेअर असणार टाइम शेअरिंग आणि मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम. एक त्याचा 2 कॉलम केले तरी चालणार आहे किंवा सेपरेटली त्याला एक्सप्लेन केलं तरी चालणार आहे. डायग्राम असेल तर डायग्राम काढा. सिस्टीम कॉल मध्ये सिस्टीम कॉलचे टाइप्स लिहायचे. मग सिस्टीम कॉलची पण डायग्राम असणार आहे, त्याचे डिस्क्रिप्शन द्या, प्रॉपर त्याला लेबलिंग द्या आणि त्याचं काय वर्क आहे, सिस्टीम कॉल काय कशासाठी यूज करतं हे तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शन मध्ये द्यायचंय. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉन्टेक्स्ट स्विच कशा पद्धतीने ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये एक्झिक्यूट होतं त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचंय, डिस्क्रिप्शन द्यायचंय. त्याची ही डायग्राम तुम्हाला काय करायची, सॉल्व्ह करायची. देन कम्पेअर शॉर्ट जॉब फर्स्ट अँड शॉर्टेस्ट रिमेनिंग द शेड्युलिंग अल्गोरिदम. मोस्ट ऑफ असा क्वेश्चन विचारला जात नाही, याच्यावरती तुम्हाला डायग्रामच विचारले जातं. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला शेड्युलिंग अल्गोरिदमचे एक्झाम्पल, पेज फॉल्ट अल्गोरिदम, पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम हे तुम्हाला, आणि मेमरी मॅनेजमेंट अलोकेशनचे जे काही लास्टचा जो तुमचा युनिट आहे फाईल मॅनेजमेंट सिस्टीम, त्यावरती मोस्ट ऑफ तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातील. त्याच्यामुळे एक्झाम्पल एकदा पुन्हा बघून घ्या व्हिडिओमध्ये. डिस्क्राईब व्हेरिएबल पार्टिशन. आता व्हेरिएबल पार्टिशन मध्ये याची डायग्रामच येणार आहे. मग आता व्हेरिएबल पार्टिशनिंग मध्ये एक्झाम्पल द्यायचे, प्रोसेस घ्यायचे, त्याला प्रोसेसला मेमरी अलोकेट करायची आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं, मेमरी स्पेस मध्ये अशा पद्धतीने डायग्राम काढून किंवा अशा पद्धतीने त्याला काय करायचं, मेमरी अलोकेट करायची. प्रोसेस घ्यायच्या 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या आणि त्याला एक मेमरी साईज द्या आणि त्यानुसार त्याला काय करा, अलोकेट करा. हे बघा अशा पद्धतीने. मग हे जे दिसतंय तुम्हाला लाईन, मग मेमरी कुठे स्पेस अलोकेट होते किंवा कुठे तुमची मेमरी रिमेनिंग राहते ते तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित एक्सप्लेन करायचंय. नेक्स्ट आहे बघा एक्सप्लेन द यूज ऑफ फॉलोइंग ऑपरेटिंग सिस्टीम टूल. मग ऑपरेटिंग सिस्टीम टूल कशासाठी यूज केले जातात हे तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करायचंय. एक्सप्लेन युजर लेवल थ्रेड आणि कर्नल लेवल थ्रेड. ऑलरेडी याचा आपण डिफरन्स घेतलाय. युजर लेवल थ्रेड आणि कर्नल लेवल थ्रेडचा तुम्हाला डिफरन्स दिला तरी तुम्ही चालणार आहे किंवा डिफरंटली एक्सप्लेन केला तरी चालणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला डायग्राम दिला तरी चालणार आहे. मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे कन्सिडर स्ट्रिंग दिलेले असणार आहे आणि तुम्हाला पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम इथे सॉल्व्ह करायचं आहे. FIFO अल्गोरिदम, सॉरी हा पेज रिप्लेसमेंट नाही येणार आहे, FIFO पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम आहे. तुम्हाला पेज फॉल्ट काढायचे FIFO अल्गोरिदम नुसार. ऑलरेडी आपण घेतलेले आहे एक्झाम्पल व्हिडिओमध्ये, नक्की बघा. कसे फ्रेम साईज ऑलरेडी त्यांनी मेन्शन केली 3. जर 4 असेल तर तुम्हाला ही साईज किती घ्यायची, तुम्हाला 4 घ्यायची. याच्याने तुम्हाला पेज फॉल्ट काढायचे. ठीक आहे. नंतर आहे व्हॉट इज द एव्हरेज टर्न अराउंड टाइम फॉर द फॉलोइंग प्रोसेस. दिलेले आहे तुम्हाला एक्झाम्पल. XFS शेड्यूलिंग अल्गोरिदम सॉल्व्ह करायचं आहे, HF नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्यूलिंग अल्गोरिदम आणि राउंड रॉबिन शेड्यूलिंग अल्गोरिदम सॉल्व्ह करायचं आहे. या प्रोसेस दिलेल्या गॅन चार्ट काढावा लागणार आहे जेव्हा तुम्ही शेड्यूलिंग अल्गोरिदम सॉल्व्ह करता. त्याच्यानंतर अराइव्हल टाइम काढायचा आहे, बस टाइम, रिस्पॉन्स टाइम, वेटिंग टाइम आणि टर्न अराउंड टाइम. त्याचे फॉर्म्युले पण इथे दिलेले आहेत, ते एकदा तुम्ही बघून घ्या. टर्न अराउंड टाइमचा फॉर्म्युला आहे कम्प्लिशन टाइम मायनस अराइव्हल टाइम. कम्प्लिशन टाइम आपण कुठून काढतो, गॅन चार्ट थ्रू काढतो. ठीक आहे. हे एक्झाम्पल नक्की बघा. हे एक्झाम्पल दिलेले बघा. क्वांटम टाइम दिलेला आहे इथे 2 युनिट. 2 युनिट म्हणजे काय, 2 सेकंड साठी तुम्हाला ती प्रोसेस काय करायची, एक्झिक्यूट करायची. ते 3 दिलंय म्हणजे 3 सेकंड साठी तुम्हाला प्रोसेस एक्झिक्यूट करायची आणि त्यानुसार तुम्हाला एक्झाम्पल काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. देन आहे एक्सप्लेन बिट मॅप वेक्टर. सिंपल याची फक्त थेरी असणार आहे, थेरी लिहायची. आता इथे बघा हे ब्लॉक दिलेले, या ब्लॉक थ्रू तुम्हाला इथे फक्त एक एक्झाम्पल शॉर्ट मध्ये दिलं तरी चालणार आहे.
त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस सॉल्व्ह करायचे. लिंक लिस्टचं हे एक एक्झाम्पल आहे. लिंक लिस्ट कसं असणार, लिंक लिस्ट म्हणजे काय, एका फाईलमध्ये दुसऱ्या फाईलला जर आपल्याला लिंक करायचं असेल किंवा एका फाईलमध्ये दुसऱ्या फाईलवर जम्प करायचं किंवा त्या फाईलवरती आपल्याला ऍक्सेस करायचं असेल युजरला, तर आपण काय करतो, लिंक लिस्टचा यूज करतो. नेक्स्ट आहे एक्सप्लेन विथ डायग्राम सिंगल लेवल डिरेक्टरी स्ट्रक्चर अँड 2 लेवल डिरेक्टरी स्ट्रक्चर विथ ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. इथे दिलेली ती डायग्राम तुम्ही बघू शकता. 1 लेवलची आणि 2 लेवलची डायग्राम आहे. ऍडव्हान्टेजेस आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमचा पेपर सॉल्व्ह करायचं. ऑपरेटिंग सिस्टीमचा पेपर क्वेश्चन 1 जेव्हा असणार तो सिंपल शॉर्ट मध्ये असणार आहे, 2 मार्क्सला असणार आहे. तर सिंपल डेफिनेशन असणार आहे किंवा टाइप्स असणार आहे, ते तुम्हाला लिहायचे, तिथे डायग्राम काढायची गरज नाही. जेव्हा नेक्स्ट क्वेश्चन असेल तुम्हाला डिस्क्राईब करायला लावणार, त्यावेळेस तुम्ही प्रॉपर डायग्राम काढून त्याचे व्यवस्थित नेम लेबलिंग करून किंवा लेबलिंग देऊन प्रॉपर 1 बाय 1 तुम्हाला ते लेबल काय करायचं, एक्सप्लेन करायचं. देन एक्झाम्पल नक्की व्हिडिओमध्ये बघा. एक्झाम्पल आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केले. ते एक्झाम्पल बँकर्स अल्गोरिदम असेल, शेड्युलिंग अल्गोरिदम असेल, त्याच्यानंतर आपले पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम असेल, मेमरी मॅनेजमेंटचे अल्गोरिदम असेल, ते प्रॉपर बघा आणि 1 बाय स्टेप तुम्ही ते सॉल्व्ह करा. तुम्हाला जास्त करून मार्क्स जर तुम्हाला स्कोरिंग मध्ये असेल तर ते एक्झाम्पल आणि ऑपरेटिंग सिस्टीमचा जेव्हा आपण पेपर सॉल्व्ह करतो तर प्रत्येक क्वेश्चन मागे काही ना काही डायग्राम आहे, जे आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये बघितले. ते डायग्राम व्यवस्थित बघा, प्रॉपर त्याला एक्सप्लेनेशन द्या. मेमरी अलोकेशन मेथड आपण सॉल्व्ह करतो कंटिन्युअस आणि नॉन कंटिन्युअस. कंटिन्युअस मध्ये 2 टाईप आहे आणि नॉन कंटिन्युअस मध्ये 2 टाईप आहे. नॉन कंटिन्युअस मध्ये डायनामिक आणि पार्टिशनिंग असणार आहे. मग त्या पद्धतीचे ते डायग्राम, मेमरी कशा अलोकेट करायच्या, प्रोसेस कशा आपण मेमरीमध्ये अलोकेट करणार ते एकदा व्यवस्थित बघा आणि सॉल्व्ह करा. थँक्यू.